नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, जर आपण एखाद्याने प्रॉपर्टी परचेस केली असेल, त्याच्यावर जो TDS कसा भरायचा किंवा फॉर्म नंबर 26 QB कसा भरायचा हे आपण काय करणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर जास्त न वेळ घालता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे जी काही प्रॉपर्टी परचेस केलेली आहे त्याचं तुम्हाला तुमच्याकडे एक इंडेक्स टू असणं गरजेचं आहे आणि ज्याच्याकडून केलेली आहे त्याचा डिटेल असणं गरजेचं आहे. म्हणजेच उदाहरणार्थ पॅन नंबर पाहिजे असेल, त्याचबरोबर त्यांचा ॲड्रेस, त्याचबरोबर मेल ID, मोबाईल नंबर, ह्या गोष्टी काय लागणार आहेत तुम्हाला. ज्यांचा TDS कट करायचा त्यांच्या डिटेल लागतील. तर सर्वप्रथम सगळ्या डिटेल तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्वतःचं इन्कम टॅक्सचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे ई फायलिंगमध्ये यायचं आहे. ई फायलिंगमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ई पे टॅक्स हा टॅब आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ना तुम्ही इथं बघू शकता न्यू पेमेंटचा टॅब आहे, तिथं क्लिक करायचं आहे. न्यू पेमेंटचा टॅगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन येतील. तिथं तुम्हाला 26 QB TDS ऑन सेल ऑफ प्रॉपर्टी हे तुम्हाला इथं दिसेल. तिथं तुम्हाला प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर ना जर तुम्ही जो काय म्हणजे ज्याच्याकडून घेतलेला आहे, म्हणजे जो सेलर आहे, म्हणजे तो बिल्डर असेल, तो रेसिडेन्स आहे, नॉन रेसिडेन्स आहे, इथे तुम्हाला ते क्लिक करायचं. तर आपला रेसिडेंट आहे, इथं ऑटोमॅटिक तुमचं पॅन कार्डच्या जे काही लॉग इनचे डिटेल असेल ते इथे येऊन जातील. जर तुम्ही जर मोर दॅन बायर 2 असतील, 3 असतील, XYZ जे किती असतील असतील तर तुम्हाला काय करायचं इथं, म्हणजे तुम्ही जर प्रॉपर्टी दोघांची नावं घेतली असेल तर तुम्हाला इथं मोर दॅन 1 बायर येस म्हणायचं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त बायर आहेत. किंवा जर तुम्ही एकट्यावर भरत असाल तर तुम्ही नो म्हणायचं आहे. जर काय करायचं आहे, तुमचे बायर जर नंबर ऑफ जास्त असतील तर येस म्हणायचं आहे. जर एकच बायर असेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे. तर इथं काय आहे, एकच बायर आहे म्हणून आपण नो म्हणलेलं आहे आणि इथं कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हणल्यानंतर ना तुम्हाला इथं सेलरचं काय करायचं आहे, पॅन कार्डचे डिटेल टाकायचे आहे. म्हणजे जो कोण असेल, जो तुमचा जो बिल्डर आहे त्या व्यक्तीचं काय करायचं आपल्याला, म्हणजे ज्या तुम्ही इंडेक्स टूवर बघितलं तर ते तुम्हाला काय दिसतं, तिथं परफेक्टली तुम्हाला काय दिसणार आहे, त्या व्यक्तीचं पॅन किंवा जी फर्म असेल त्याचं काय दिसणार आहे तुम्हाला, पॅन नंबर दिसणार आहे. तो आपल्याला काय करायचा, इथं पॅन नंबर एंटर करायचा आहे. तर समजा आपण हा एंटर केलेला आहे. आणि परत तुम्हाला काय करायचं, री एंटर करायचा आहे पॅन नंबर, तोच जो काय सेलरचा आहे तो, म्हणजे तो येणार तुमच्या बिल्डरचा. किंवा जर तुम्ही इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडून घेतली असेल प्रॉपर्टीचं त्याचा येईल पॅन नंबर. तो आल्यानंतर ते व्हेरीफाय होईल. आधार नंबर असेल तर आधार नंबर टाकू शकता, तर मॅन्डेटरी नाही तर तुमचा जो काय असेल ॲड्रेस, ओके, तिथं तुम्ही पूर्ण टाकायचं आहे. मी आता फक्त शॉर्ट टाकतो. इथं तुम्हाला त्या सेलरचा जो सेल केलेला आहे ज्या व्यक्तीनं, त्या सेलरचा काय करायचं आपल्याला, इथं पॅन नंबर टाकायचा आहे, तिथला पिनकोड, त्याचा मोबाईल नंबर जो काय असेल तो तुम्हाला इथं एंटर करायला लागेल. त्याचबरोबर तुमचं एरिया लोकेशन काय असेल ते ऑटोमॅटिक तिच्याहून येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या व्यक्तीचा. त्याचबरोबर मेल ID काय असेल तो, आणि त्यानंतर जर सेलर म्हणजे जो बिल्डर आहे ते 2 असतील किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला येस म्हणायचे. जर एकच असेल तर नो म्हणायचे. इथंपर्यंत एकच आहे त्या केसमध्ये म्हणून कंटिन्यू केलेलं आहे. हे बिल्डरची डिटेल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमच्या लँड आहे की फ्लॅट आहे किंवा शॉप आहे, अपार्टमेंट आहे, ते इथं तुम्हाला बंगलो आहे हे तर तुम्हाला सिटी देतात. आपलं फ्लॅट आहे, त्याचबरोबर इथं तुम्हाला त्या फ्लॅटचं जो काय ॲड्रेस आहे, जो तो आपण परचेस केलेला आहे तिथं काय करायचं, त्याचा ॲड्रेस टाकायचा आहे. तो ॲड्रेस इथं जो काय असेल इंडेक्स टूवर किंवा तुम्हाला जर माहीत असेल पूर्ण ॲड्रेस तर तुम्ही इथं तो टाकू शकताय. त्याचबरोबर तिथला पिनकोड आणि तिथला तुम्हाला पोस्ट ऑफिस चॉईस करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, चॉईस करायचं आहे.
त्याचबरोबर डेट ऑफ ॲग्रीमेंट तुमची काय असेल ते इंडेक्स 2वर लिहिलेले असेल डेट, ते तुमचे टाकायचे आहे. तर माझं 1 तारखेला झालेलं आहे. त्याचबरोबर कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी काय असणार आहे, तर आमची काय असणार आहे 65 लाख रुपये असणार आहे. त्याचबरोबर डेट ऑफ पेमेंट ही जे महत्त्वाचं आहे, इथं तुम्ही काय डेट जी टाकणार आहे, जेव्हा तुम्ही पेमेंट केली आहे ती तुम्हाला इथं एंटर करायची आणि डेट ऑफ डिडक्शन सेम येणार. तर इथं पेमेंट टाईप असते 2 इन्स्टॉलमेंट आणि काय असणार आहे लमसम असणार आहे. मग तुम्ही सांगा, तुम्ही जर लमसम केला असेल तर लमसम चॉईस करायचं आहे आणि जर इन्स्टॉलमेंटमध्ये केले असेल म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 10,000 दिले असतील किंवा तुम्ही 1,00,000 दिले, परत नंतर 5,00,000 दिले, असे ते इन्स्टॉलमेंट. लमसम म्हणजे एकदम अमाऊंट आपण थोडी रक्कम दिली आणि बाकीचं लोन केलं तर ते लमसममध्ये येऊन जाईल. तर इन्स्टॉलमेंटमध्ये काय करायचं आपल्याला, इथं समजा तुम्ही इन्स्टॉलमेंट असेल, आता ही तुमची लास्ट इन्स्टॉलमेंट आहे का, येस ऑर नो हे तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर नसेल तर नो, असेल तर येस. म्हणजे काय करतात काय काय लोक इन्स्टॉलमेंटमध्ये पण काय करतात, फॉर्म 60 भरपूर जनरेट होणार म्हणजे तुम्हाला 26 QB जो आहे फॉर्म तो तुम्हाला खूप वेळा भरावा लागणार, जेवढे इन्स्टॉलमेंट देईल तेवढा. आणि लमसम म्हणजे कसं असतं, तुम्हाला एकदाच फॉर्म भरावा लागतो, जी काय 65 लाखाची जी काय अमाऊंट आहे त्याच्यावर. आता आपण लमसममध्ये भरणार आहे. त्याचबरोबर तुमची विदर स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू इज हायर दॅन सेल कन्सिडरेशन आहे का, तर म्हणजे प्रॉपर्टीपेक्षा काय जे काय सेल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्यापेक्षा स्टॅम्प ड्युटी हायर आहे का, तर नाही आहे आपली काय केसमध्ये असू शकतं. आणि इथं बरोबर तुम्हाला काय करायचं तुम्हाला इथं तुमची प्रॉपर्टीची जी काय अमाऊंट क्रेडिट केलेली आहे, म्हणजे इथं काय असू शकतं लमसम पण असू शकतं. म्हणजे तुम्ही 5 लाख दिले असेल तर 5 लाखावर पण भरू शकताय आणि जर जी काय तुमचं इन्स्टॉलमेंट असेल त्याच्यावर पण ते सेम केसमध्ये भरू शकता. म्हणजे जी तुम्ही अमाऊंट क्रेडिट केली आहे, ज्याच्यावर तुम्ही टॅक्स डिडक्ट केलेला आहे, त्या व्यक्तीचं काय करणार आपण त्याच्यावर TDS कट करणार आहोत. आता आपण 65 लाखावरच काय करणार आहे TDS कट करत आहोत. त्यामुळं त्या व्यक्तीचं तिथं काय येणार आहे 65 लाख येईल, हे इथं अमाऊंट पेड येणार बरोबर. तुमची जी काय येईल इन्स्टॉलमेंटनुसार येईल किंवा लमसम अमाऊंटमध्ये जी काय असेल ती तुमची तिथं ॲटोमॅटिक येऊन जाईल. आणि त्याचबरोबर तुमची जी काय स्टॅम्प ड्युटी भरलेली असेल ती तुम्हाला इथं काय करायची एंटर करायची आहे, जी काय भरली असेल तुम्हाला तिथे इंडेक्स 2वर दिसेल. त्याचबरोबर तुमचा 1% काय येणार आहे तुमचं इथं TDS कट करायला, म्हणजे कुठली अमाऊंट असणार आहे 65 लाखावर जी काय आहे त्याच्यावर 1% आपल्याला काय करायचं TDS भरावा लागतो. हे अशा प्रकारे आपण भरलेलं आहे आणि हे आपल्याला इथून कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमची बँक चॉईस करायची आहे. बँक चॉईस केल्यानंतर तुमचं काय होईल, चलन क्रिएट होईल. चलन क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय होईल की तिथून तुम्हाला 26 QB फॉर्म जनरेट होईल आणि चलन जनरेट होईल. ते चलन 26 QB तुम्हाला काय द्यायचं आहे त्या बिल्डरला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टीचे TDS काय करू शकता, अशा प्रकारे ऑनलाईन फाईल करू शकता. आणि तिथून तुम्ही काय करायचं, जी फॉर्म 16 जनरेट होणार आहे ते जेव्हा तुमचं हे जी काही 26 QBचं आपण रिटर्न फाईल केलेलं आहे ते तुम्हाला मिनिमम 1 वीक तरी लागतो आणि मॅक्झिमम 1 मंथ असं धरून चाला, किंवा तुम्हाला SMS येतो त्यांच्याकडून की तुमचं रिटर्न प्रोसेस झालेलं आहे. तेव्हा तुम्ही काय करू शकता फॉर्म 16 डाउनलोड करू शकता आणि ते बिल्डरला देऊ शकता. ती जी काय फॉर्म 16ची प्रोसेस कशी असणार हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया. तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेलं होतं, कसे कसे डॉक्युमेंट लागतात, काय काय कुठं एंटर करायचं आहे आणि त्यानुसार आपण हे फिलअप करू शकता. अशीच व्हिडिओ नवीन बघण्यासाठी नवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.